नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू आहेत। आतापर्यंत आपण फक्त एका पद्धतीने अर्ज सादर करत होतो, परंतु सरकारने आता दुसऱ्या पद्धतीला सुद्धा मान्यता दिलेली आहे। मित्रांनो, तुम्ही दोन पद्धतीने अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। या व्हिडिओमध्ये आपण अशा कोणत्या दोन पद्धती सरकारने सांगितलेल्या आहेत याविषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, त्या दोन पद्धती जाणून घेत असताना आदिती तटकरे यांनी त्यांच्या स्वतःच्या ट्विटर हँडवरती अधिकृतपणे जाहीर केला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण किंवा सशक्तीकरण अभियानांतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करायची आहे। तर मित्रांनो, यावरून आपल्याला हे स्पष्ट जाणवते किंवा दिसते की आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे ते प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करून आपण तो अर्ज सादर करू शकतो। आणि यानंतर त्यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की ज्या महिलांना नोंदणी करायची आहे त्या स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात, परंतु ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नाही अशा लोकांची अडचण निर्माण होणार आहे, अशा महिलांची अडचण निर्माण होणार आहे। तर अशा महिलांनी काय करायचं आहे, तर तुमच्या जवळील ज्या अंगणवाडी सेविका असतात, पर्यवेक्षिका असतात, ग्रामसेवक असतात किंवा त्यांच्याकडून हे फॉर्म तुम्हाला भरून घेऊ शकता व शहरी भागामध्ये महिला वार्ड ऑफिसर असतात त्यांच्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही या पद्धतीने अर्ज सादर करू शकता। परंतु मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जो अर्ज सादर करायचा हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। जर स्वतःला भरता येत नसेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, ग्रामसेवक यांच्याकडे तुम्हाला तेथे जाऊन जो तुम्हाला ऑफलाईन अर्ज दिलाय तो ऑफलाईन अर्ज तेथे देऊन तुम्हाला तेथे अर्ज सादर करता येणार आहे आणि ते स्वतः ती लोक तुमचा अर्ज भरून घेणार आहेत। अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा त्यांना शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला या लोकांकडे म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, वार्ड अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, या लोकांकडे जर तुम्हाला अर्ज सादर करायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती जी PDF समोर दिसते या PDFच्या माध्यमातून तुम्हाला तो अर्ज त्यांच्याकडे सादर करायचा आहे। मी सदर अर्जाची PDF फाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, ती तुम्ही तिथे डाउनलोड करून तो अर्ज भरायचा आहे आणि भरल्यानंतर तुम्हाला तो अर्ज त्या लोकांकडे सादर करायचा आहे। ती माहिती संपूर्ण व्यवस्थित बघून तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने ते स्वतः ऑनलाईन फिल करतील त्या ॲपच्या माध्यमातून। म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज सादर करायचा असेल तर दोन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। एक म्हणजे तुम्हाला स्वतःला तुमच्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून तुम्ही याची नोंदणी करू शकता आणि ज्या लोकांना शक्य नाही आहे अशा लोकांनी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन अर्ज सादर करू शकता। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर माहिती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करण्यास सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।